वटपौर्णिमेसाठी विशेष व्हिडिओ आहे हा. सर्व महिलांनी आवर्जून बघा. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा 2026 शास्त्रानुसार हे 9 नियम अवश्य पाळा. चला तर कोणते नियम आहेत ते आपण पाहूया. पहिला नियम आहे, या 3 साड्या चुकूनही घालू नका. कोणत्या साड्या आहेत ते पुढे तुम्हाला समजेल. दुसरा नियम, गर्भवती महिलांनी पूजा कशी करावी तेही तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजेल. आणि तिसरा, मासिक पाळी असेल तर तुम्ही काय करावे. तर चला आपण पाहूया ते व्हिडिओद्वारे. तर यावेळी चुकूनसुद्धा पूजा करू नये. तर ती कोणती वेळ आहे, कधी करू नये हे सर्व तुम्हाला समजेल. शास्त्रानुसार हे 9 नियम वटपौर्णिमा दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालू नका. गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी वापरावी का, उपवास कसा करावा, आपल्याकडून काही चुका झाल्या तर हे अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्यालाच त्याची परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या आपण घालायच्या नाहीत, जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेचा हा दिवस सौभाग्यवती महिलांसाठी खूप खास असतो. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवारी रोजी आलेली असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया या वडाची पूजा करतो. म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून ही ओळखले जाणारे वडाचे झाड. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्राह्मण, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेव यांची पूजन केल्याचे पुण्यफळ सौभाग्य लाभते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाशिणीने, स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करावी. यावर्षी वटपौर्णिमा 2026 तारीख ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त 29 जून 2026 सोमवारी सकाळी 8:45 वाजता. उदयस्थितीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवारी 29 जून 2026 साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा पूजा कधी करू नये. 28 जून 8:35 रविवारी सकाळी 8:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. राहू काळ 29 जून सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ आहे. शास्त्रानुसार असे म्हटले जाते, राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये. म्हणजेच 8:27 नंतरच पूजा करणे योग्य राहील. आपल्या भोलेनाथचा दिवस आहे. सौभाग्यवती असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येतात. पण असं करू नका महिलांनो. सर्व काही व्यवस्थित करायचं आहे, कारण हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो. हळद टाकून आंघोळ करायची आहे. म्हणजेच लक्ष्मीनारायण दोघेही प्रसन्न होतात. पूजा विधी, साहित्य, मुहूर्त. या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या, नेसाव्या, कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कोणत्या घालू नये. गरोदर महिला असतील, मासिक धर्मातील महिला असतील तर काय करावे, कोणते नियम पाळावे, कोणत्या वेळी शिवपूजा करावी, कोणत्या वेळी करू नये हे देखील सांगितले आहे. हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलस्वामिनीचे नावसुद्धा जरूर लिहा. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देव प्रसन्न होतात. काही शारीरिक, मानसिक त्रास असतील तेही नष्ट होतील. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे, आपल्या भोलेनाथचा दिवस आहे. माता पार्वतीची छानशी पूजा करा. तसेच लक्ष्मीची पूजा करा. तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे.
आरती करायची, छान देवघरात स्थापन करायचं आहे. कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरी चालेल, पण गहू आणि आंबा घ्या, त्यांनी ओटी भरली तरी चालेल. तुळशी मातीची पूजा करा. आपल्या ज्येष्ठ वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप मान दिलेला जातो. आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाखाली ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो. आंब्याला आणि गव्हाला त्यावेळी खूप महत्त्व असते. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी जवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना किंवा 5 बायकांना ओटी भरताना तुम्ही मोठे मोठे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखा ऐश्वर्य सुख तुमच्या ओटी तुमच्या आई साक्षात तुमची लक्ष्मी देईल, म्हणून गव्हाचा वापर करायचा आहे. वडाचे झाड धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितके शास्त्रिकदृष्ट्या वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त जगते. त्यामुळे वडाची पूजा केली जाते की त्याच्याही पतीला असे दीर्घायुष्य लाभू दे, मनोभावे पूजा करतात. तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ म्हणून प्रत्येक महिला वडाची पूजा करते व ईश्वर चरणी प्रार्थना करते. जन्मोजन्मी हाच पती भेटावा असे मनोभावे प्रार्थना करते. वटपौर्णिमेचा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाह स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. वृत्ताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस इत्यादी शक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवावा. वडाच्या झाडाला पान टाकून रक्षसूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लिहिणं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्याला सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी? पौर्णिमेच्या दिवशी जर हिरवी साडी महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता रंग आहे, म्हणून हिरवा रंग जास्त करून घालण्याचा प्रयत्न करा. हिरवा रंग परिधान केला तर सुख सौभाग्याच वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाची साडी असेल, हळदी कुंकाचा शुभ रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्री विष्णू, आपला गणपती बाप्पाचा प्रिय रंग आहे. हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करा. त्याचबरोबर केशरी रंग उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तेही परिधान करू शकता, परंतु या दिवशी चुकूनही काळा रंग, पांढरा रंग या दिवशी परिधान करू नका. तसेच मासिक पाळीत वापरलेली साडी या दिवशी चुकूनही घालू नका. सुतकमध्ये देखील वापरलेली साडी घालू नका किंवा तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल त्यावर काळ्या रंगाची रेषा असतील तर तेही घालू नका. पूजा झाल्यावर सुद्धा काळा किंवा पांढरा रंग घालू नका. सोमवार आलेला आहे, या दिवशी शुभ रंग परिधान करा, म्हणजेच लाल, पिवळा, हिरवा, जांभळा, ऑरेंज कलर परिधान करा. वांगी कलर असेल तोही परिधान करा, तोही चालतो. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी अवश्य घाला. आधीच्या बांगड्या असतील किंवा त्यांच्या बांगड्या असतील तर मी सांगेल की ह्या बांगड्या घालू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी छान नवीन बांगड्या घ्या. 6 बाहेरल्या तरी चालतील, पण नवीन घ्या. कपडे मात्र मासिक पाळीतील सुतक केलेले वापरू नका, याची काळजी घ्या. बांगड्या किंवा साडी पूजेला जाताना घालू नका, तर वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करा. घरी फांदे वगैरे आणून पूजा करू नका. शक्य नसेल तरच आणा. वडाच्या झाडाला आपल्याला पंचामृत किंवा पाणी अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं व्हायचं आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचे आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. सावित्री मातेसाठी वडाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. तुम्ही जर वर्षी पूजा करता अगदी तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हा जोडीदार मिळू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जोडीदार शुभेच्छा, आयुष्य सुखाचे आणि आनंदाची, समृद्धीचे, भरभराटीचे जावो ही प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्ही काहीही खाल्लं तरी चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात आणि छान असा दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. तुमची जशी परंपरा असेल,
पण काही ठिकाणी वडाची पूजा झाली की उपवास सोडतात. काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास पकडतात. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्याला पतीला उदंड आयुष्य सुख समृद्धी लाभो यासाठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. जर तुमच्यासाठी 8वा महिना असेल तर वडाच्या झाडाला चुकूनही फेरा मारू नका, नाहीतर पोटातील बाळाला कालसर्प दोष लागण्याची शक्यता असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. यावर्षी पूजा करायची नाही. 1 ते 6 महिने झाले असतील तर वडाच्या झाडाखाली तुम्ही जाऊन हळदी कुंकू फूल वाहून नमस्कार केला तरी चालेल, पण कोणाचीही ओटी भरू नका किंवा कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका. शक्यतो ते केले जात नाही गरोदरपणात. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. चुकून गेला तर वडाला फेऱ्या मारू नका. जो दोरा आहे, जो झाडाला गुंडाळायचा असतो तो तिथेच वरच्या साईडला अडकून या, म्हणजे तेथे दोऱ्यामध्ये अडकून या आणि गुंडी आहे तशी खाली सोडा. गरोदर महिलांनी हे 9 नियम जरूर पाळायचे आहेत. महिलांनो, आपण सर्व या वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनेसाठी गेल्यानंतर एकीचा सुंत गुंडी व दुसरीला देऊ नका. हे चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितलं आहे, 7 फेरे मारून घेतात, सुई तोडून घेतात आणि दुसरीला दोष देतात. तर अशी चूक अजिबात करू नका. 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून ते सोडून द्या. तोडण्याची किंवा कापायची काय चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन जा. आधीच आपल्या ताटात करायचं आहे. सगळ्या वस्तू आहेत का नाहीत नीट काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी. अगदीच सख्या बहिणी असतील तरीही स्वतःची गुंडी एकमेकींना द्यायची नाही. तरी या काही गोष्टी आहेत जे तुम्ही वटपौर्णिमे दिवशी पाळायच्या आहेत. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून हा त्यांना व्हिडिओ उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.